जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन योगेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरोली कोदामेंडी सर्कल यांच्या संयोजनाने करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रहारचे जिल्हा प्रमुख रमेश कारेमुरी, पंचायत समितीचे सभापती स्वप्नील श्रावणकर। यावेळी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी नागरिकांना संबोधित करताना लोकांनी मला दिलेल्या भरभरून मताची मी मनापासून आभार मानतो। आपल्या विश्वासाला कुठेही भेदभाव न करता आपल्या समस्या सोडविली जाईल। संसदेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतामधून जी गॅस पाईपलाईन टाकल्या जात आहे त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीबद्दल संसदमध्ये बोलल्याबद्दल शेतकऱ्यांनी सुद्धा खासदारांचे भरभरावून अभिनंदन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मितेश निमकर यांनी केले। छबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आपल्याला सांगत आहे की आपला व्यक्ती जर दुःखात असेल तर त्याच्यासाठी उभे राहायचं। दुःखात असलेला आपला कार्यकर्ता किंवा आपला नेता कधीच आपण सोडायचं नाही, हे शिकून आपल्याला बाबूंनी दिलेले आहे। आपण दिलेल्या विश्वासाला साहेबांनी जे सत्य आपल्या समोर टाकलं, त्या विश्वासाने एका उपसरपंचाला साहेबांनी उमेदवारी दिली आणि आपण ते त्यांच्या शब्दाला मान दिला आणि त्यांच्या निर्णयाला दिल्लीपर्यंत मान मिळालेला आहे। आज राहुल जिल्हा पण काल माहिती पडलेलं नाही उपसरपंच आहे म्हणून। त्याच्याबद्दल माहिती होतं उपसरपंचाला त्यांनी निवडणी आपल्याला कोणाला गाय पाहिजे, कोणाला म्हशी पाहिजे, बकऱ्या पाहिजे, कोंबड्या पाहिजे, सर्व केलं की नाही केलं? आपण मन मर्जी आपण केलं, जिथं जिथं गरज होती तिथं तिथं आपण मदत केलेली आहे। कोणत्या सर्कलमध्ये किंवा कोणत्याच तालुक्यामध्ये म्हणू शकत नाही आपल्याला की आपले सरकार असताना आपण काम केलं नाही। आणि जसं बाबूजी मंत्री होते पूर्ण सरकार आपण कोरोना असो काही असो फिरून काढला, घरी बसलो नाही। त्याच पद्धतीने आज आपल्याला खासदारकी भेटली आहे, आपण घरी बसायसाठी नाही तर आपल्या लोकांना मदत करण्याचा योगेश भाऊ आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे। आपण सर्व टीम म्हणून काम करतो। खासदार जरी मी बनलो असेल पण अर्धपूर्व तुला आहे तेव्हा तू जे म्हणशील त्या आरोग्यामध्ये आपण करून दाखवू, त्याची काळजी करायची गरज नाही आणि कोणाला घाबरायची गरज नाही। आपल्याला आश्वासन देतो आपला खासदार म्हणून आपला मान कुठे कमी होऊ देणार नाही। बाबूजींचे विश्वास दाखवलेला आहे ते कुठे कमी पडू देणार नाही। व्यवस्थापन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्तेचा आज, सत्तेचा माग, आज सत्तेची ताकद दाखवण्यामध्ये कुठेही कमतरता त्यांनी सोडली नाही। म्हणजे उमेदवाराला घाबरायचं, निवडून जाणाऱ्या लोकांना काही त्रास द्यायचा। काही त्रास तुम्हाला लोकांना दिसले पण काही लोकांचे त्रास तुम्हाला दिसले नाही, ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही। पण अशाही परिस्थितीमध्ये जिद्द सोडली नाही। तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं आणि आज कोणाला अपेक्षा नव्हती। वर्तमानपत्रामध्ये रकाने आपल्या नावाने येत नव्हते। 3 तारखेला 3 जूनला मी राजेंद्र मुळक आणि आमचे सगळे बबलू सन्मान्य खासदार श्यामकुमार बर्वेजी आणि काही मित्रमंडळी आम्ही मुळक साहेबांच्या ऑफिसमध्ये जेवायला बसलो होतो 3 जूनला रात्री। सामान्य कार्यकर्ता निवडून येऊ शकतो लोकसभेमध्ये ही सिद्ध करून तुम्ही सर्व लोकांनी दाखवलेली आहे, हे कधी आपण विसरू शकत नाही। ही निवडणूक संपली, अनेक निवडणुकांचा सामना समोर आपल्याला करायचा आहे। उद्या विधानसभा येईल, परत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदा, निरंतर लोकांमध्ये मतं मागायला आपल्याला जायचं आहे। एक निवडणूक आपल्याला निरंतर लोकांच्या पुढे जायचं आहे आणि हा जो निकाल भेटलेला आहे यामुळे आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की पहिल्या दिवशीपासून आपला तरुण खासदार ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून कामाला लागलेला आहे त्याचं टाळ्या वाजून आपण सर्व लोकांनी धन्यवाद दिला। तरी वाट नाही काढली की माझी शपथ केव्हा होते। माझी शपथ ज्या दिवशी होईल तोपर्यंत वाट न पाहता आलेल्या हरेक तक्रारीचा सामना करण्याचं काम आमच्या खासदारांनी केलेलं आहे। आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण येणारे 5 वर्ष बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।